नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपला आवडता युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसरे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर अपडेट आहे, परंतु म्हणजे अशी काळजी वाहू म्हणता येणार नाही जास्त, परंतु आहे एका गोष्टीसाठी एक दिलासादायक बातमी पण याला म्हणता येईल। लक्षामध्ये पोलीस भरती संदर्भातला 2024 मधला आपला हा पहिला व्हिडिओ लक्षामध्ये पोलीस भरती संदर्भातला 2024 या वर्षातला आपला पहिला व्हिडिओ। वारंवार आपण पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, राज्य उत्पादन असेल, न्यायालयीन असेल, जे काही आपल्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या युट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो। तर आज या ठिकाणी मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलीस भरतीची एक छोटीशी अपडेट आहे। ऍक्च्युली आगामी होणाऱ्या भरतीसाठी पण ती अपडेट महत्त्वाची आहे आणि झालेल्या भरतीसाठी सुद्धा ती अपडेट थोडे काही प्रमाणात महत्त्वाची या ठिकाणी येऊ शकते। काय अपडेट आहे तुम्ही म्हणाल सर, काय अपडेट आहे काय नाही आम्हाला काही कळणार नाही। बघा वाचा या ठिकाणी, महाराष्ट्र पोलीस भरती अपडेट 2024 लक्षामध्ये रिक्त जागा यायला सुरुवात झाली, आकृतीबंध यायला लागली, आकृतीबंध डिक्लेअर व्हायला लागले आणि प्रतीक्षा यादी पण खुलली एका ठिकाणची, नांदेडची प्रतीक्षा यादी पण खुलली। आता जाहिरात कधी येणार हा प्रश्न सगळ्यांपुढे पडलेला आहे, कारण की त्यांनी सांगितलं होतं आपल्याला का आपली जाहिरात ही जानेवारी नव्हे तर 31 डिसेंबरच्या आत आपली जाहिरात येणार आहे आणि याच्यासाठी आपण खूप प्रयत्न करत होतो। मात्र प्रयत्न निष्फळ ठरले असं म्हणता येणार नाही, कारण का जरी 31 डिसेंबरच्या जाहिरात आली नाही, जरी आलेली नसली तरी चांगलं धावपळ झालेली आहे आपल्या आंदोलनांमुळे, आपल्या ज्या बाकीच्या गोष्टींमुळे। त्याच्यामुळे मला तुम्हाला एक नक्की सांगायला आवडेल का प्रतीक्षा यादी खुलली। आता एक गोष्ट लक्षात घ्या, सर्वजण मुंबईच्या प्रतीक्षा यादीसाठी पण प्रयत्न करतायत का मुंबईचे वेटिंगवाले लिस्ट घ्या, त्या वेटिंगवाल्यांसाठी पण बरेच लोक बरेच विद्यार्थी का त्या ठिकाणी प्रयत्न करतायत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो का मुंबईची वेटिंग लिस्ट ही आहे, आजपर्यंतच इतिहास आहे का मुंबईची वेटिंग लिस्ट थोडे का व्हायना काही का व्हायना वेटिंग लिस्ट घेतलेले आहेत। 2-2 वर्षांनी 1.5 वर्षांनी भरती झाल्यावर पुढची भरतीची जाहिरात येईपर्यंत मुंबईचे विद्यार्थी बोलवलेले आहेत। त्याच्यामुळे जे मुंबईचे वेटिंगवाले आहेत त्यांचं जरी सगळं व्हेरिफिकेशन वगैरे झालं असतं, त्यांची संख्या जरी मोठी असती, जरी सगळे घेतले नाही लक्षात ठेवा, तरी थोडेफार काही उमेदवारांना त्या ठिकाणी संधी नक्की मिळू शकते। कारण का विधानसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती पोलिसांची संख्या फार गरजेची असते आणि तोपर्यंत जर आपली भरती प्रक्रिया पूर्ण झाली नाही, आता जाहिरात त्या आकृतीबंध जसं जालन्याचा आता आलेला आहे तसं तो सगळ्या जिल्ह्यांचा आला पाहिजे, 36च्या 36 जिल्ह्यांचा, त्यावेळेस मग ती जाहिरात येऊ शकते। त्यानंतर आता मध्ये डीजी सोबत ज्या काही बैठका झाल्या, बैठक वगैरे ज्या काही होत्या त्या पण आता संपलेल्या आहेत। त्याच्यामुळे संपूर्ण जो आपल्याला आकृतीबंध आला होता ऑक्टोबरमध्ये आणि नोव्हेंबरमध्ये, ते जे काही आकृतीबंध आले तसाच एक आकृतीबंध फायनली आता परत येईल। आलं लक्षामध्ये, आता हा फक्त जालन्यापुरता आकृतीबंध दिलेला आहे, मात्र संपूर्ण राज्याचा तो आकृतीबंध येईल आणि त्याच्यानंतर आपली जाहिरात येईल। मात्र जाहिरात वाटतंय चान्सेस वाटतात का भाऊ, बरेच जण म्हणतात का जानेवारी फेब्रुवारीमध्ये जाहिरात येईल, परंतु आता वातावरण पाहता सगळ्या गोष्टींच्या दृष्टीनं विचार करता जाहिरात येणं थोडंसं जर तरचा प्रश्न आहे। पण जरी आली तर नक्की चांगलं आहे आणि यावाच जाहिरात काही विषय नाही, आणि जरी आली तर तुम्हाला माहिती मार्च नंतर लोकसभेचं पडगम सुरू होते आणि त्याच्यानंतर जरी आल्यानंतर पण मग आपल्याला उशीर लागणारच आहे। म्हणजे आपली प्रोसेस जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे चलो डिसेंबर अशीच गंमत होणार आहे नेहमीप्रमाणे। तर सालाबतप्रमाणे डिसेंबरलाच आपल्याला वाट पाहावं लागते। ठीक आहे, पोलीस भरतीला अजून विलंब लागू शकतो, लक्षात ठेवा, जरापैकी विलंब लागू शकतो। जरी जाहिरात आली तरी विलंब लागणारच, त्यात काही असं नाही मागच्या म्हणजे याच्या मागच्या सारखं इथून मागणी 18च्या आधी भरती व्हायच्या बाबा, का फॉर्म भरून घ्यायचे, फॉर्म भरून घेतला का 5-6 दिवसात ग्राउंड व्हायचं, 5-6 दिवसात ग्राउंड झालं का ग्राउंड होतं ना कुठं लगेच 2 दिवसात पेपरची डेट यायची, पेपरची डेट येते नाही कुठं 10 काम बिम झालं सिलेक्शन बोलावला 15 दिवसात लगेच मुख्यालयाला पोरागण चाललं ट्रेनिंगला पुढच्या 15 दिवसात, म्हणजे अशी प्रोसेस असायची। प्रोसेस डिली झालेली आता याच्यानंतर कोरोनानंतर ज्या भरती प्रक्रिया झाल्या सगळीकडेच प्रोसेस जरा स्लो झालेले आहेत। त्याच्यामुळे आता जरी आगामी भरती आली तरी ही प्रोसेस मित्रांनो या ठिकाणी करायला जरा स्लोच राहू शकते। त्याच्यामुळे लोड घेऊ नका मित्रांनो। मी तुम्हाला एक गोष्ट सांगतोय की प्रतीक्षा यादी जरी खुलली असेल नांदेडची तर ती का खुलली बाबा, त्याच्यामध्ये काही गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या असतील का बाबा जागा कमी आहेत। ऍक्च्युअली नांदेडला जे पोलीस झाले ते ऑलरेडी आता ट्रेनिंगला गेलेले असणार आहेत, तरी पण त्यांनी घेतली, कारण का त्यांचा जो आकृतीबंध होता, जर त्यांच्या आकृतीबंधात जागा जर 8-10 जागा जर येत असतील त्यांच्या आकृतीबंधामध्ये
तर मग त्यांना पुढची भरती घ्यायची बाबा 10 आणि 15 जागांसाठी जर पुढची भरती 17 जागांसाठी जर पुढची भरती घ्यायची तर मग 17 जागा इथूनच उचलूया आपण, अशी गोष्ट असते. आणि बाकीच्या ठिकाणी काय, बाकीच्या ठिकाणी जागा खूप कमी प्रमाणात नव्हे तर जास्त प्रमाणामध्ये रिक्त, त्याच्यामुळे तिथला आकृती बंद आहे, तिथली वेटिंग घेतली नाही. आता बाकीच्या अजून वेटिंग, आता बरेच विद्यार्थी सर पुण्याची वेटिंग होईल का, ग्रामीणची वेटिंग, पुणे ग्रामीणची वेटिंग घेतील का, नगरची वेटिंग घेतील का. मित्रांनो प्रॉब्लेम काय झालेला आहे, वेटिंग कधी घ्यायची, जो आकृती बंधात सपोज आता नगरला 70 जागा होत्या असं समजा, मला माहित नाही 69 अशा 70 जागा होत्या, त्या 70 जागेमधले 70च्या 70 सिलेक्ट उमेदवार जर तिथे जॉईन केलं तर वेटिंग लिस्टचा प्रश्नच येत नाही, 70च्या 70 उमेदवारांनी. पण त्यातले 63 उमेदवार आले, 7 उमेदवार जर दुसऱ्या जिल्ह्यांकडे गेले किंवा 7 उमेदवारांना वाटलं आम्हाला पोलीस जॉईन करायचं नाही किंवा दुसरे जिल्हे जॉईन केले, तर ज्या 7 जागा रिक्त होतील ना त्या 7च जणांना कॅटेगरीनुसार जे उमेदवार नाही त्या 7च जणांना त्या ठिकाणी वरती काय घेतलं जाणार आहे, उचललं जाणार आहे. हा वेटिंग लिस्टचा नियम असतो पहिली गोष्ट लक्षामध्ये. मात्र मुंबईच्या बाबतीत जर तसाच नियम आहे, मात्र मुंबईच्या बाबतीत कसं राहतं, मुंबईचं भरतीचं स्वरूप हे खूप मोठं असतं, अवाढव्य स्वरूप असतं, जागा पण जास्त असतात तिथं, त्याच्यामुळे वेटिंगवाले घेतात मुंबईचे, काही विषय नाही. वेटिंगवाले मी म्हणत नाही का सगळेच घेते, मग थोडेफार वेटिंगवाले विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी तरी तुम्हाला संधी मुंबईवाल्यांना देतील असं मला तरी वाटतं, विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी. लक्षामध्ये ठीक आहे, आपण थोडं जागेचा तपशील जो आपल्याकडं हाती लागलेला तो पाहूया. या ठिकाणी आपल्याला दिसते जालन्याच्या जागा आहेत ह्या, मंजूर पद, पोलीस शिपाईच्या 1000 पद, पोलीस नायकाच्या 1000 पद, एकूण 1000 पद किती आहेत, आणि 31/12/2023 पर्यंत रिक्त असलेली पदं किती आहेत, स्वीकृत दिलेली परंतु हजर न झालेली पदं किती आहेत, हे सगळं पूर्णपणे या ठिकाणी आलेलं आहे. मी कॅटेगरी वाईज घेत नाही, मात्र जे महत्वाचा मुद्दा आहे तो तुम्हाला फक्त या ठिकाणी महत्वाचा मुद्दा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता का 31/12/2023 पर्यंत रिक्त झालेली पदं मित्रांनो 163 पदे. पहा बरं, 31/12/2023 पर्यंत रिक्त झालेली 163 पदं आहेत आणि एकूण 1000 पदं आहेत 876 पदं एकूण हजर. लक्षात ठेवा किती, 876 पदं एकूण हजर आहेत. मात्र स्वीकृत दिलेली आणि परंतु हजर न झालेली अशी लोक आहेत 60 लोक आहेत असे लक्षामध्ये. आणि निव्वळ रिक्त पदं 103 हे निव्वळ रिक्त पद आहे. मग त्याच्यामध्ये निव्वळ रिक्त पदांपैकी मग अनुकंपा करता एक 20%, SRPF करता 10% असे एकूण 31 पद आहेत. असे एकूण किती 31 पदं हे त्या पर्सेंटेज मध्ये गेलेत. आणि निव्वळ रिक्त पदे 103 आहे, त्याच्यापैकी अनुकंपाला 20%, रारापोबलला 10% आणि राहिलेले जे एकूण 72 पद आहेत ह्या 72 पदं जालन्यासाठी पोलीस शिपाईसाठी आहेत. म्हणजे आता जर जालन्याची जाहिरात आली, जाहिरातीच्या आकृतीबंध आला तर जालन्यामध्ये 72 पदांची जाहिरात त्या ठिकाणी काय आपल्याला येऊ शकते. आलं लक्षामध्ये, आज त्याचा सरळ सरळ स्पष्ट स्वरूपातला अर्थ त्या ठिकाणी होतो. आलं लक्षामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणता भरती काय येत नाही, विलंब का होतो, तर त्यांना सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो. रिक्त होणारी पदं किती आहेत, हजर न झालेली पदं किती आहेत, त्यापैकी अनुकंपा तत्वावरती किती जाणार आहेत, SRPF किती आहेत, बाकीच्या काय काय किती आहेत, स्वीकृती दिली ती परंतु स्वीकृती दिल्यानंतर हजर झाले नाही त्यातले किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यांना फुल अँड फायनली आगामी होणाऱ्या भरतीसाठी किती पदं रिक्त होतील याचा विचार त्यांना करावा लागतो. आणि अशा आगामी भरतीसाठी रिक्त होणाऱ्या पदांची संख्या आहे 72. लक्षामध्ये हे झाले जिल्हा शिपायाचे. चालकची पण त्या ठिकाणी जाहिरात होती मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पोलीस शिपाई चालक आणि पोलीस शिपाई चालकची सुद्धा त्या ठिकाणी 23 पदांची जाहिरात आहे मित्रांनो. किती 23 पदं रिक्त आहेत. आता हे जे जालन्याने दाखवलंय असं संपूर्ण जिल्ह्याने दाखवलं पाहिजे, संपूर्ण जिल्ह्यांचा असा आकृतीबंध आला पाहिजे. आता आपल्याला माहित होतं जालन्याचा चालू काम नाही, पण आलं ना, म्हणजे ऑफिशियली कामं त्यांचे चालू असतात. आपण जरी हे करत असतो तर त्यांची ऑफिशियली कामं प्रॉपरली चालू असतात बाळांनो, त्याच्यामुळे लोड घेऊ नका. आपलं काम आपण करत राहतो, त्यांचं काम ते करत राहतात, आपलं काम आपण जर त्यांचं काम ते करतात का, आपलं काम ते कधी ग्राउंड करतात का, कधी अभ्यास करतात का, नाही ना. मग आपलं काम आपण करा आणि लक्षामध्ये त्यांचं काम त्यांना करू द्या. तुम्ही जर तुमचं काम सोडून त्यांचं काम करायला जर लागलं तर मग तुमचं धडतीकडचं ना धडीकडचं होईल लक्षामध्ये. त्याच्यामुळं आपला अभ्यास आणि ग्राउंडवर फोकस करा. जाहिरात कधी येऊ शकते, जाहिरात आल्यानंतर भरतीला विलंब तर लागणारच आहे. मी तर सांगतो 2024 हेच भरती प्रक्रियेत सगळं जाणार. इव्हन तुम्हाला जॉईनिंग 25ला जायला बसली मात्र सगळं 24 मध्ये जाणार आहे. त्यात हे सरकारचं पडगम पडतंय, येतंय, कोणतं येतंय, कोणतं राहतंय, काय होते काय नाही, सगळ्या गोष्टी त्या आपल्या नोकर भरतीवरती डिपेंडिंग करतात लक्षामध्ये. त्याच्यामुळं थोडासा हे करत चला. त्याच्यानंतर वेटिंग लिस्टच्या संदर्भातला जर विचार करायचा झालं तर या ठिकाणी वेटिंग लिस्ट आहे मित्रांनो, तुम्हाला दिसते या ठिकाणी वेटिंग लिस्ट. नांदेडची वेटिंग लिस्ट लागली. आता काय आहे, किती विद्यार्थी घेतलेत, 17 विद्यार्थी या ठिकाणी घेतलेत.
काय असं काय सांगितलं, नांदेड जिल्हा पोलीस दल पोलीस शिपाई पदांसाठी तात्पुरती निवड यादी उमेदवारांच्या कागदपत्र पडताळाच्या आधी दिनांक 14/4/2024 रोजी लावण्यात आली होती. सदर यादीमधील प्रत्यक्षात असलेल्या उमेदवारांपैकी खालील नमूद 17 उमेदवारांचे मूळ शिक्षण व इतर अर्ज प्रमाणपत्र दिनांक 8/1/2024 रोजी सकाळी 10 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड येथे प्रत्यक्ष हजर राहावे. गैरहजर व कागदपत्र सादर न करण्यास उमेदवार अच्छा ठीक आहे. म्हणजे ऐकून घ्या, या ठिकाणी काय झालं होतं का जी भरती प्रक्रिया पार पडलेली होती नांदेडला, इथे आता मला जागा आठवत नाही किती होत्या, ती भरती प्रक्रिया होऊन गेलेली अलग लक्षामध्ये, मुलं पण ट्रेनिंगला गेलेले आहेत नांदेडचे, नाही असं नाही अलग लक्षामध्ये. मात्र प्रॉब्लेम काय झालेला आहे की जे मुलांना त्यांना काहीतरी वाटलं आकृतीबंधानुसार, त्यांचं पण आकृतीबंधाचं काम चालू आहे, त्यांना वाटलं असं एवढ्या जागेची आपल्याला गरज आहे, म्हणून त्यांनी 17 विद्यार्थ्यांना 8 तारखेला कागदपत्र चेकिंगला बोलावून त्या 17 विद्यार्थ्यांची नावं पण खाली टाकले. म्हणजे यांनी प्रत्यक्ष हजर राहावे, गैरहजर राहणाऱ्या उमेदवाराची रद्द करण्यात येईल, उमेदवारी रद्द करण्यात येईल. म्हणजे तुम्हाला यांना जॉईनिंग देणार की नाही देणार हे पुढचा प्रश्न. म्हणजे देणार जॉईनिंग यांना, ऍक्च्युली यांना निवड यादीत घेणार, तात्पुरत्या निवड यादीमध्ये म्हणजे देऊ शकतात. मात्र यांना काय केलंय, कागदपत्र चेकिंगला बोलवलेलं आहे 8 तारखेला लक्षामध्ये. म्हणजे अशीच यादी काय सांगता येतं, रेल्वेची लागू शकते अवचित, बाकीच्या पण लागू शकतात अवचित, असं काय नाही. मी सांगितलं ना, भरती प्रक्रियेचा पूर्ण अधिकार भरतीचा अध्यक्ष जो असतो ना त्याला असतात. वेटिंग घ्यायची की नाही घ्यायची, जागा वाढवायच्या की नाही वाढवायची, सगळं त्यांच्या हातामध्ये असते लक्षामध्ये. आणि ते नक्कीच कोणाचं नुकसान करत नाही हे लक्षात ठेवा, ते नक्कीच कोणाचं नुकसान करत नाही लक्षामध्ये. चालतंय मित्रांनो, ही वेटिंग संदर्भातली यातली महत्वाच्या ह्या ज्या काही 2-3 अपडेट होत्या ह्या तुम्हाला मी आता या ठिकाणी दिलेल्या आहे. खूप महत्वाच्या अशा गोष्टी होत्या, काळजी करायचं काही कारण नाही, आपण तुमच्यासोबत आहेतच लक्षामध्ये, जोडलेले आहोतच आपण, आणि आपण माहिती वेळोवेळी देतच आहोत तुम्हाला. इथून पुढे पण संपूर्ण माहिती वेळोवेळी माहिती मी तुम्हाला देत जाईन, त्यात पण कुठल्या प्रकारची शंका नाही. नवीन विद्यार्थी असतील का जे नव्याने व्हिडिओ पाहतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन पण प्रेस करा, कारण की संपूर्ण माहिती तुम्हाला त्यातली मी देत असतो लक्षामध्ये. ठीक आहे, भेटू परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमचा राम राम घेतो आणि रजा घेतो. जय हिंद, जय भारत. भेटू पुढच्या. पहा मित्रांनो, मिशन खाकी बॅच 1 म्हणजेच महाराष्ट्रात सुरू असलेली सध्याची ऑनलाईन बॅच, का मित्रांनो तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करू शकता तुम्ही गुरुकुल सोबत. मित्रांनो त्याचं कारणच असं आहे का गुरुकुलमध्ये जे गुरु आहेत आपल्याला शिकवणारे हे एकदम टॉप एज्युकेटर आहेत, का ज्यांना महाराष्ट्रामध्ये संपूर्ण ठिकाणी ऑनलाईन शिकवण्याचा मोठा असा अनुभव आहे. आणि मित्रांनो 1 वर्ष कालावधी असणारी एकमेव ऑनलाईन बॅचचे 2 आणि 3 महिन्याचे कालावधी असतात. या ठिकाणी 1 वर्षाचा कालावधी असणारी महाराष्ट्रातली एकमेव बॅच, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का फक्त 500 रुपयामध्ये ती बॅच आहे आणि अनलिमिटेड व्हिडिओ ॲक्सेस आहे. म्हणजे तुम्ही किती पण वेळा लेक्चर पाहू शकता. अशी ही मिशन खाकी बॅच 1 सुरू झालेली आहे. आता पण तुम्ही बॅचला लगेच ऍडमिशन घेऊ शकता आणि तुम्ही आपलं पोलीस होण्याचं स्वप्न पण साकार करण्यास या बॅचचा खूप मोठा फायदा घेऊ शकता. मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही 8600603715 या नंबरवरती संपर्क करून आपण अधिक माहिती मिळवू शकता. त्याचबरोबर आपल्याला प्रवेश जर करायचा असेल तर आपल्याला प्ले स्टोअरवर जाऊन गुरुकुल व्हीपी सर गुरुकुल अकॅडमी ॲप्लिकेशन पण डाउनलोड करा, त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यामुळे मित्रांनो नक्कीच तुम्ही हे सर्व कामं व्यवस्थित करा. बॅचचा पण नक्कीच तुम्हाला फायदा होणार, कारण मी त्या दिवशी पण सांगितलं का बॅच महत्त्वाच्या असतात, आपल्याला थोडंसं डायरेक्शनमध्ये मिळण्याचं काम आहे बॅचमध्ये मिळतं. आणि हे संपूर्ण शिक्षक गुरुकुलचे जे आहे ते टॉपर एज्युकेटर आहेत, चांगल्या पद्धतीने शिकवतात. त्यांनी आपापल्या विषयात आणि आपापल्या कामकाजामध्ये पूर्णपणे मातब्बर आणि नाव कमवलेले असे हे संपूर्ण एज्युकेटर आहे. फक्त 500 रुपयात वर्षभर बॅच आहे, किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता, अनलिमिटेड लेक्चर तुम्हाला त्या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर मित्रांनो पोलीस भरती संदर्भात बुकच्या संदर्भात बरेच विद्यार्थी कायम विचारणा करत असतात. तर मित्रांनो हे केवळ साधा बुक नाही तर स्मार्ट बुक आहे मित्रांनो. नवीन सुधारित 11वी आवृत्ती 2023-24 10 पुस्तकं 10 वेळा वाचण्यापेक्षा 1 पुस्तक वाचा ना आणि भरती व्हा मित्रांनो, कारण का अतिशय चांगलं असं पुस्तक स्मार्ट बुक सिद्धेश्वर हाडबे सरांचं हे सिरीजचं हे स्मार्ट बुक विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर असणारं 35,000 जम्बो पुस्तकाची नवीन सुधारित आवृत्ती आता स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील QR कोडसह स्मार्ट बुक स्वरूपात सुद्धा उपलब्ध झाले मित्रांनो. लेटेस्ट 2023ची ही आवृत्ती मित्रांनो 23च्या सर्व प्रश्नपत्रिकांचा सखोल विश्लेषण सुद्धा आहे मित्रांनो. 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत सखोल विश्लेषण द स्मार्ट बुक 1 स्टॉप सोल्युशन मित्रांनो सगळं काही सोबत. आगामी संपूर्ण 2023-24 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेट व डेली सराव प्रश्नांचा स्मार्ट QR कोडसह तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. त्याचबरोबर 2004 ते 2023 मध्ये झालेल्या 425 प्लस प्रश्नपत्रिकांचा विषय न्याय सूक्ष्म घटक न्याय वर्गीकृत स्मार्ट वर्गीकरण मित्रांनो हे पुस्तक मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे महाराष्ट्र आणि संपूर्ण महाराष्ट्र भारती प्रकाशन पुणे. मग पुण्याला जायचं का नाही, आपल्या जवळच्या बुक स्टॉलवरती जा आणि फक्त 40,000 जम्बो म्हणा, तुम्हाला ते लगेच पुस्तक काढून देतील. मार्गदर्शक सिद्धेश्वर हाडबे सर यांचं भारती प्रकाशन पुणे. नक्की हे सुद्धा पुस्तक तुम्ही मित्रांनो या ठिकाणी खरेदी करू शकता. ओके.